विधानसभेची निवडणूक ही आता अंतिम टप्प्यात प्रचार आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत पाचोरा वडगाव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आप्पासाहेब, शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक आलेली आहे, कसा प्रचार आहे? जोरदार प्रचार सुरू आहे, जनतेचा प्रतिसाद कसा? निश्चितपणे मी तर पहिल्यांदा पाचोरा आणि वडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की या महिन्याभरापासून एक प्रचंड असा प्रतिसाद मला मतदारसंघातून मिळतोय। विशेष म्हणजे माझ्या कुटुंबातलं कोणीही सदस्य नसताना प्रत्येक जिल्हा परिषद गटात अतिशय उत्स्फूर्तपणे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी, आरपीआयचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित येऊन अतिशय स्वयंस्फूर्तीने प्रत्येक जिल्हा परिषद गटात सदस्यांच्या विना प्रत्येक घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्याचं काम आमच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं। यांना सुद्धा जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। माझ्या कुटुंबातले मग ते प्रियंकाताई असेल किंवा सुमित असेल, माझी मिसेस असेल किंवा मी असेल, गेल्यानंतर आम्ही आता वेळ अभावी जरी पुस्तकं वाचायचं कमी झालं असेल पण माणसांचे चेहरे वाचण्याची तर निश्चितपणे सवय या 25 वर्षात झालेली आहे। त्याच्यामुळे माणसांचे चेहरे हा निश्चितपणे आम्हाला आत्मविश्वास बळावतोय की ते येणाऱ्या 20 तारखेला माझे हॅट्रिक करतील, एवढा आत्मविश्वास मला या ठिकाणी मिळालेला आहे। आप्पासाहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्या या निवडणुकीकडे लागलं आहे। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी आहे, महायुतीमध्ये देखील बंडखोरी आहे। एकंदरच या निवडणुकीचा काय नेमका परिणाम होईल, कसं आपण या निवडणुकीकडे बघतो? महाविकास आघाडीत बंडखोरी होऊ द्या किंवा शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी होऊ द्या, हे इलेक्शन खऱ्या अर्थाने माता भगिनी, तरुण आणि शेतकरी बांधवांनी हातात घेतलेलं हे इलेक्शन आहे। त्याच्यामुळे कोणी बंडखोऱ्या केल्या, किती उमेदवार उभे आहेत याच्याही पेक्षा शिवसेना भाजप महायुतीच्या सरकारने ज्या पद्धतीचे निर्णय या मागच्या 2.5 वर्षामध्ये घेतले ते निर्णय इतके महत्त्वपूर्ण आहेत की ते इंडिपेंडंट बेनिफिट्स देणारे ते निर्णय आहेत। त्याच्यामुळे आज या पाचोरा आणि वडगाव मतदारसंघामध्ये तब्बल 90,000 माता भगिनींचे आपण लाडक्या बहिणीचे फॉर्म आम्ही स्वतः पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते भरलेले आहेत। त्याच्यामुळे त्या भगिनी या महाराष्ट्राचे लाडके त्यांचे बंधू एकनाथ शिंदे साहेब युती सरकारला तर विसरणार नाहीतच, पण या आमदार किशोर पाटलाला सुद्धा विसरणार नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे। त्याच्यामुळे किती बंडखोऱ्या झाल्या तरी ह्या आमच्या भगिनी या 100% युतीच्या पाठीशी असतील, माझ्या पाठीशी असतील। त्याच पद्धतीने युवक असेल, शेतकरी बांधव असेल, यांना ज्या ज्या पद्धतीचं सहकार्य मागच्या ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या युतीच्या सरकारने केले ते शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी विसरणार नाहीत। आप्पासाहेब, पण आपण जर बघितलं तर आपण 2014 मध्ये निवडणूक लढलेत, विजयी झाला, 2019 मध्ये निवडणूक लढले, विजयी झाला, 2024 या 3 निवडणुकांमध्ये आपल्याला काय नेमका फरक वाटतोय? नाही, निश्चित 2014 मध्ये मी नवीन कार्यकर्ता म्हणून विधानसभेला सामोरं गेलो। मी प्रचंड काम कार्यकर्त्यांमध्ये केलं, जनतेमध्ये समाजसेवा करण्याची काम केली आणि त्याचा बेनिफिट मला 2014 मध्ये मिळाला। परंतु 2019 मध्ये माझी दुसरी टर्म होती। दुसऱ्या टर्मला लोकांच्या आपल्याकडून कुठलाही उमेदवार असला, कुठलाही आमदार असला तर त्याच्याकडून प्रचंड अशा अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा सेकंड टर्मला तो आमदार हा कोणाच्याही पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे निश्चित निराश झालेले लोक आपल्यापासून दुरावतात आणि ते दुरावल्याचा फटका आपल्याला सेकंड टर्मला बसतो। हे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं प्रत्येक विधानसभेतलं ते उदाहरण आहे। परंतु आता जर का आपण पाहिलं तर तिसऱ्या टर्मला, दुसऱ्या टर्मच्या आधी ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्याचं आत्मपरीक्षण करून ते आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा बेनिफिट मला आता तिसऱ्या टर्मला पाहायला मिळतोय। याचं कारण आहे की आता लोकांच्या हृदयात मी स्थान निर्माण केल्याचा प्रयत्न किंवा मला तेवढा आत्मविश्वास वाटतोय की मी आता जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेलं आहे। त्यांचा विश्वास मी संपादन केलेला आहे। त्यांना आता माझ्यावर 100% खात्री झालेली आहे की हाच आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो, याची खात्री आता या मतदारसंघातल्या जनमानसाला झालेली आहे। त्याच्यामुळे जनता आता स्वयंस्फूर्तीने बाहेर पडते आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून 20 तारखेची वाट पाहते, एवढं निश्चित।
आप्पासाहेब, आपण जसं म्हटलं की आता तिसऱ्यांदा जर आपण निवडून आलात तर कुठले असे प्रोजेक्ट आहेत, आपल्याला असं वाटतं की आपण मागेही म्हटलं होतं की पाचोरा बडगाव पॅटर्न हा राज्यात वापरला जाईल, तर त्या प्रोजेक्ट संदर्भात आपली काय नेमकी पुढची पावलं असणार आहे? नाही, आपण जर पाहिलं तर आपला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा एकमेव फक्त शेती आणि शेतीवरच डिपेंड असलेला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल हा विचार मी मागच्या 10 वर्षापासून करतोय आणि त्याची सुरुवात आपण या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केला. याला 3 गोष्टी लागतात, एक वीज, पाणी आणि रस्ते. या तिघही गोष्टींची सुरुवात मी केली. पहिल्यांदा तर विजेचं जाळं या संपूर्ण मतदारसंघामध्ये विणण्याचा प्रयत्न केला. आज विजेचं जाळं 100% आपण क्लिअर केलंय. राहिला प्रश्न पाण्याचा. आपल्या मतदारसंघात ज्या काही 4-5 छोट्या छोट्या नद्या आहेत, मग बवा असेल, हिवरा असेल, तितूर असेल, गडदगर असेल, आग्नावती असेल, या सगळ्या नद्यांवर प्रति 1 किलोमीटरच्या आत आपण बंधारे बांधण्याचा प्रयत्न केला. जे जे नाले खोले असतील त्या ठिकाणी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा बेनिफिट आता असा झालाय की तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वीचा हा मतदारसंघ पाहिला तर 1 फूट ज्या विहिरीला पाणी नव्हतं त्या विहिरीला आता 24 तास चालण्याची क्षमता या ठिकाणी निर्माण झाली आहे. हे असंच झालेलं नाही. याच्याकरता 5-10 वर्ष मला कष्ट घ्यावे लागले, प्लॅनिंग करावं लागलं, शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अडवावा लागला आणि आता कुठेतरी तो बेनिफिट हा शेतकरी बांधवांना पाहायला मिळालेला आहे. त्याच पद्धतीने रस्त्यांची परिस्थिती, शेत रस्त्यांची जर का आपण पाहिली तर अनेक आमचे शेतकरी बांधव होते की ते उडीद, मूग सारखे, सोयाबीन सारखे पिकं घेतात, परंतु पावसाअभावी शेतात निर्माण झालेलं उत्पन्न ते घरापर्यंत आणू शकत नाही. इतकी वाईट अवस्था आमच्या शेत रस्त्यांची होते. आणि अशा काळामध्ये जे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात 700 किलोमीटर शेत रस्ते आहेत, त्या रस्त्यांपैकी 400-450 किलोमीटर शेत रस्ते, पानंद रस्ते आपण मंजूर केले. 1 किलोमीटर रस्त्याची किंमत ही 24,80,000 रुपये आहे. हे सगळे रस्ते मला येणाऱ्या काळामध्ये 100% फुलफिल करायचे आहेत. आता हे पाणी, शेत आणि पाणी, रस्ते आणि वीज या 3 गोष्टींचं कंप्लायन्स झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातले जे अनेक विषय प्रलंबित आहेत, आता पूर्ण मी जसं सांगितलं की हा मतदारसंघ शेतीवर डिपेंड असलेला मतदारसंघ आहे. मी त्यांच्यासाठी अनेक तरुण, आता मी प्रत्येक गाव वाईज बाहेर गावाला असलेल्या मतदारांची यादी काढली. मला असं वाटतं की एकही गाव असं मला सापडलं नाही की त्या गावातले 100, 200, 500 मुलं, कुटुंब हे पोट भरण्यासाठी बाहेर गेलेलं नाही, असं एकही गाव मला या ठिकाणी सापडलं नाही. मला ही वेळ बंद करायची आहे. एखाद्या चांगल्या क्लास 1, क्लास 2 ऑफिसर बाहेरगावी असेल, वेल अँड गुड, मला त्यांच्या शुभेच्छा आहे. पण 10-20-25 हजार रुपयाच्या नोकरीसाठी जो आज मुंबई, पुणे, संभाजीनगर, सुरत सारख्या शहरांमध्ये जाऊन आपलं पोट भरतोय, त्याच्यावर भविष्यात ती वेळ येऊ नये याच्यासाठी आपण 250 हेक्टर जमिनीवर MIDC मंजूर केली. आता नुसती मंजूर करून चालणार नाही, तर त्याला खऱ्या अर्थाने या भारतातले जे 5-7 जे चांगले व्यवसाय आहेत तेवढे जरी मी MIDC मध्ये आणू शकलो तर मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघातला एकही तरुण हा बाहेर जाण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही. त्याच्या हाताला 100% काम देण्याची काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. दुसरा विषय, मी आता 100 करोड रुपयाची एक सुतगिरणी मंजूर केली. त्याच्यात किमान 1000-2000 तरुणांना हाताला काम मिळणार आहे. अशी जर का मी व्यवस्था निर्माण करू शकलो तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला समाधान लाभणार आहे. महत्वाचा विषय, आता नारपार आपली मंजूर झाली. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला तो नारपारचा विषय की आपल्या या युतीच्या सरकारने, खास करून जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या नारपारचा इतक्या वर्षापासूनचा प्रलंबित असलेला विषय हा 7,000 करोड रुपयाचं टेंडर काढून त्याला मंजूर केला, त्याचं टेंडर केलं, वर्क ऑर्डर केली. आता आचारसंहितेच्या नंतर ज्यावेळेस त्या कामाला सुरुवात होईल, खऱ्या अर्थाने हा पाचोरा भडगाव मतदारसंघच नाही तर जळगाव जिल्हा 100% समृद्ध होईल. अशा पद्धतीची व्यवस्था त्या नारपारच्या माध्यमातून होणार आहे. आता नारपार चालू झाल्याच्या नंतर आपण जर आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मला वाटतं गिरणा डॅम मागच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त 7 वेळा भरलेला आहे. 100% फक्त 7 वेळा भरलंय. आता जर ते 7 वेळा भरणार असेल तर मग खालच्या गिरणा पट्टातल्या किंवा या मतदारसंघाची भूक ही भरू शकत नाही.
मग याच्यासाठी नेमकं काय करायचं? तर आम्ही मागच्या 25 वर्षापासून ऐकतोय की आम्ही बलून बंधारे हे सगळं स्वप्न आमचं भंगलेलं आहे. आणि म्हणून मी आताचे जे जलसंपदा मंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना मी विनंती केली की तुम्ही आता जे 25 वर्षापूर्वी जो बलूनचा डीपीआर होता तो 700 करोड रुपयाचा होता. त्या बलूनचा डीपीआर आता 25 वर्षानंतर 2000 कोटी रुपयावर गेलाय. मला 2000 कोटी रुपये नको आहे. ते बलून बंधारे तुम्ही कट मारा, मला फक्त 200 कोटी रुपये द्या. 7 बलून बंधाऱ्यांना प्रति बंधाऱ्याची आपल्याजवळ पाणी उपलब्धतेचा दाखला आहे. स्पॉट माझे निश्चित झालेले आहेत. त्या स्पॉटवर जर का मी पक्का बंधारा बांधू शकलो 25 कोटी रुपयाचा, तर खऱ्या अर्थाने नारपार मधून येणारं पाणी गिरणा डॅम दरवर्षी 100% भरेल. आणि तिथून फ्लो येणारं पाणी जेव्हा मी हे 7 पक्के बंधारे या गिरणा नदीवर बांधेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या गिरणा पट्टातला हा शेतकरी 100% समृद्ध होईल. दुसरा एक विषय की नारपारच्या बरोबरच आपला भागपूरचं टेंडर आपलं कॉल झालं. आणि भागपूरचं टेंडर कॉल झाल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये जे समाविष्ट आहे ते आपली बवळा नदी आहे. बवळापर्यंत हा जो सामनेरचा परिसर आहे, आज माझ्याकडे बवळा धरण आहे, पण बवळा धरणवरून एक फक्त कॅनॉल काढलेला आहे. त्याच्यात आपण पोटचाऱ्या काढून शेतकऱ्यांना पाणी देऊ शकत नाही. म्हणून तो टोटल पट्टा हा कोरडवाहू झालेला आहे, त्याला आपण बागायत करू शकत नाही. मग नेमकं काय केलं पाहिजे? तर हे भागपूरचं येणारं पाणी हे जेव्हा बवळामध्ये येईल त्यावेळेस बवळा 100% दरवर्षी भरेल. आणि खऱ्या अर्थाने त्या मेन कॅनॉल मधून पोटचाऱ्या काढून मी 100% शेतकऱ्यांचं बागायत करू शकतो. अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निर्माण करून या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या 100% जनतेला समृद्ध कसं करता येईल, शेतकरी बांधवांना नुसती परंपरागत शेती करण्यापेक्षा औद्योगिक शेती, व्यावसायिक शेती आपल्याला कशी करता येईल आणि ज्याच्यातून आपल्याला समृद्धीकडे कसं वळता येईल, हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून असणार आहे. आप्पासाहेब, आपण बघतोय की विरोधक सातत्याने गेल्या 5 वर्षात गुंडागिरी वाढली, मतदारसंघामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झाले असे आरोप करतायत. या आरोपांमध्ये काय तथ्य, काय वाटतं? नाही, खरं म्हणजे ह्या लोकांनी जे आयुष्यभर केलं तेच ते लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करताय. जर तुम्ही मला या मतदारसंघामध्ये आमच्या परिवाराकडून एकही गुंडगिरी दाखवून दिली तर तुम्ही सांगाल त्याची पैज मी हरायला तयार आहे. परंतु यांचा जर का गुंडगिरीचा इतिहास मी वाचायचं म्हटला तर तुम्ही टीव्हीवर पण दाखवू शकणार नाही, तुम्ही सोशल मीडियावर पण दाखवू शकणार नाही. इतके घाणेरडे प्रकार या समोरच्या विरोधकांकडून आपल्या आयुष्यभर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि तेच आरोप माझ्यावर करताय. त्याच्यामुळे ते सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. लोक ते स्वीकारत नाही, ते त्यांच्यावरच पलट होत आहे. त्याच्यामुळे आज जर का तुम्ही या मागच्या माझ्या 5 वर्षाच्या इतिहासातलं पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड जर का आपण पाहिलं तर माझ्या मते या 5 वर्षामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्यात 16% क्राईम हे मायनस झालेलं आहे, हे प्लस झालेलं नाही. 16% क्राईम आतापर्यंत मायनस झालेलं आहे. याचा अर्थ असा आहे की मी ज्या पद्धतीचा माझा प्रवास जो चाललेला आहे, मी एका व्यक्तीचा आमदार नाही, मी 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा मी आमदार आहे. त्याच्यामुळे माझे 2च मंत्र आहेत, एक विकास आणि दुसरी शांतता. शांतता आणि विकास ठेवून मला माझ्या मतदारसंघाची प्रगती कशी करता येईल हाच प्रयत्न माझा आहे. त्याच्यामुळे विरोधक काय म्हणतायत याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. आप्पासाहेब, आपण म्हटलं की कोट्यवधी रुपयाचं विकास कामं आपण केलेली आहेत, मात्र ती कागदावरच आहेत असं देखील म्हटलं जात आहे. तर अशी कुठली माइलस्टोन कामं आहेत की जी सांगता येतील आता या 5 वर्षात? आता जर का तुम्ही पाहिलं तर या विरोधकांना कागदावरच माझे कामं दिसणार आहेत. माझी जी डोळे असलेली जनता आहे त्या सगळ्या डोळे असलेली जनतेला माझं 100% 3000चं काम, 3000 कोटी रुपयाचं काम त्यांना दिसतंय. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेल की गिरणेवर आजपर्यंत या स्वातंत्र्यानंतर फक्त 2 पुलं होती, एक भडगावचा ब्रिज आणि दुसरा सावद्याचा ब्रिज. याच्या पलीकडे या गिरणा नदीवर एकही पूल नव्हता. परंतु आपल्या माहिती करता सांगतो की आज मी 7 पुलांची निर्मिती केली स्वातंत्र्यानंतर. मला त्या डोळे नसलेल्या विरोधकांना सांगायचं आहे की एकदा गिरणेवर आपण फेरफटका मारा. तुम्ही जर का पाहिलं तर दुसरं काम मी त्यांना दाखवू इच्छितो की दिघीपासून तर थेट लोटारपर्यंत जर का हे आले
जिथं आपण बसलेलो आहोत, दिघीपासून तर लोटारपर्यंत 29 बंधारे प्रति किलोमीटर मी बांधलेला आहे. पहिल्या बंधाऱ्याचं पाणी मागच्या बंधाऱ्याला टच होत आहे, त्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला टच होत आहे. त्या डोळे नसलेल्या विरोधकांना 3000 कोटी मधला हा पाण्याचा फरक मी त्यांना दाखवू शकतो. असे अनेक विषय या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ, जळगाव जिल्हा हा असा आहे महाराष्ट्रामध्ये की तिथं 3रं MH54च्या रूपाने माझं RTO कार्यालय आलेलं आहे. यांना मी त्या ठिकाणी ते दाखवू शकतो. माझं 25 करोड रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय पाचोऱ्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. यांना मी दाखवू शकतो. भडगाव शहरातली 135 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना, जिचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, ते काम मी यांना दाखवू शकतो. त्याच भडगाव शहरामध्ये 80 कोटी रुपयाची ड्रेनेजची योजना, ती मी त्यांना दाखवू शकतो. पाचोरा आणि भडगाव शहरातले 100% ओपन स्पेस हे डेव्हलप झाले, हे मी त्यांना दाखवू शकतो. पाचोरा आणि भडगाव शहरातले 100% रस्ते कॉन्क्रिटीकरण, ते आपण त्यांना दाखवू शकतो. आणखी काय काय दाखवू? यांना फक्त 20 तारखेनंतर जर वेळ असेल तर ते आणि तुम्ही माझ्या सोबत या. जर त्यांना दिसत नसेल तर मी हात धरून घेऊन जाईल. हे बघा बाबा माझे असलेले काम. त्याच्यामुळे मी तेच सांगतो की ज्यांना डोळे आहेत ते माझे अतिशय जवळचे हितचिंतक आहेत. गावाचे ते हितचिंतक आहेत, या मतदारसंघाचे ते हितचिंतक आहेत. त्यांना विकास दिसतो. ज्यांना खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे त्यांना हा विकास दिसतो. त्याच्यामुळे विरोधकांना मला असं वाटतं की जास्त वेळ आपण घालवण्यात काही वेळ नाही. आप्पासाहेब, एक शेवटचा प्रश्न. फेक नरेटिव्ह सेट केले जात आहेत. आपण बघतोय की विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे किंवा आपल्याविषयी फेक नरेटिव्ह विरोधकांकडून सेट होत आहेत, असं देखील आपण मध्यंतरी म्हटलं होतं. कुठले फेक नरेटिव्ह आहेत आणि काय नेमका त्यांचा उद्देश आहे? नाही, काय झालंय, जर का तुम्ही थोडंसं जे लोक आहेत ना, मला फक्त यांच्या सभांचे जर का तुम्ही व्हिडिओ पाहिले किंवा त्यांनी आहे ना हिंमत असेल ना तर त्यांनी त्यांच्या सभांचे व्हिडिओ व्हायरल करायचे. स्टेजचेच फक्त व्हिडिओ दिसतील तुम्हाला, सभांचे व्हिडिओ तुम्हाला आता दिसणार नाहीत. याचं कारण असं आहे की जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारलेलं आहे. तुम्ही माझ्या कालच्या 6 सभा होत्या, 5 म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 6 सभा होत्या. 6च्या 6 सभा इतक्या रेकॉर्ड ब्रेक झाल्या की स्वयंस्फूर्तीने माता भगिनी आणि जनता प्रचंड प्रमाणामध्ये माझा हा शेवटचा प्रचाराचा समारोप त्या जनतेच्या आशीर्वादाने केल्या. हजारोच्या संख्येने जनता त्या ठिकाणी सामील झाली आणि प्रचंड असा प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे यांना आता फेक नरेटिव्ह सेट करण्याशिवाय त्यांना असं वाटतंय की लोकसभेला आम्ही मुस्लिम बांधवांसाठी फेक नरेटिव्ह करू शकलो, तो सक्सेस झाला. दलित बांधवांसाठी काही फेक, संविधानाच्या बाबतीत फेक नरेटिव्ह करू शकलो, तो सक्सेस झाला. असाच प्रयत्न आमचे काही विरोधक बांधव करण्याचा प्रयत्न करताय. पण ते सगळेच्या सगळे जेवढ्या स्पीडने ते पाठवतात त्याच्या डबलच्या स्पीडने ते त्यांच्याकडे रिटर्न जात आहे. त्याच्यामुळे त्याचा फारसा काही उपयोग होत नाही, कारण जनता इतकी खुळी नाहीये. पाचोरा भडगाव मतदारसंघ हा 40 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये असलेला हा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हा उमेदवार नेमका काय आहे हे तुमच्या व्हिडिओतून, तुमच्या मेसेजमधून सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक उमेदवाराला नखापासून केसापर्यंत ओळखतो. त्याच्यामुळे यांनी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. जनताने, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे. ती जनता 20 तारखेला यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आप्पासाहेब, गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक समाजासाठी मोठं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. कोणते असे काम आहेत, काय प्रत्येक समाजाला एकत्र करण्याचं काम आपण केलं? नाही, निश्चित मला त्याचा सार्थ अभिमान आहे की मी प्रत्येक समाजाला, आता असे काही छोटे छोटे समाज आहे की प्रत्येक समाजाला असं वाटतं त्यांची म्हणजे कपॅसिटी नाही. उदाहरणार्थ दलित बांधव असेल, चांभार समाज असेल, कोळी बांधव असेल, धोबी असेल, असे जे काही छोटे समाज आहेत, या प्रत्येक समाजाला असं वाटतं किंवा आमची कुठेतरी जागा असावी, त्या जागेत आमचं कुठेतरी एक छोटंसं सभामंडप असावं, की आम्हाला जर का आमच्या मंडळाला कुठे बैठक घ्यायची असेल, छोटाखानी कार्यक्रम घ्यायचा असेल, त्यांची परिस्थिती नाहीये. आज जर का तुम्ही मंगल कार्यालय बुक करायला गेलात तर किमान ₹1,00,000 व्यवस्था
त्यांना पहिल्यांदा करावी लागते, त्याच्याशिवाय त्यांना मंगल कार्यालय मिळत नाही. मग अशा वेळेस जर का समाजाची बैठक घ्यायची असेल, त्यांना काही नियोजन करायचं असेल, तर त्याच्यासाठी छोटा मोठा काही कार्यक्रम करायचा असेल, तर ज्या परिसरात जो समाज राहतोय त्या परिसरात मी निश्चितपणे एक मोठं सभामंडप 10, 20, 25 लाख रुपयाचं मी देण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे तो प्रत्येक समाज या ठिकाणी समाधानी आहे याचा मला निश्चित अभिमान आहे. आप्पा, शेवटचा प्रश्न, 20 तारखेला मतदान आहे, जनतेला काय आव्हान करा? मी 20 तारखेला मतदान आहे. मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी बांधवांना, खास करून तरुण मित्रांना आपल्या माध्यमातून आव्हान करेल, विनंती करेल की आपण या महिना 2 महिन्यापासून प्रचंड असा प्रतिसाद मला दिलेला आहे, मला खूप आशीर्वाद दिलेले आहेत. आता वेळ अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. 2च दिवस राहिलेले आहेत. महिन्याभरापासून माझे अनेक विरोधक वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करून मला कसा मायनस करता येईल, मला कसा मागे ठेवता येईल याचा प्रचंड प्रयत्न करतायत. पण हे सगळे प्रयत्न आपण सगळ्यांनी हाणून पाडलेले आहेत याचा मला आत्मविश्वास आहे. पण तरी सुद्धा अजून 2 दिवस आपल्याजवळ राहिलेले आहेत. आज आणि उद्या हे 2 दिवस काहीही पत्र, लेटर, मेसेज, व्हिडिओ काहीतरी आणखी येण्याची शक्यता आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो आतापर्यंतचा विश्वास माझ्यावर आपण ठेवला, जे आशीर्वाद तुम्ही मला आजपर्यंत दिले, त्या आशीर्वाद रूपी दिलेले वचन मी 100% पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वेगळ्या पद्धतीचा विकासात्मक बदल या मतदारसंघामध्ये मी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही या मतदारसंघाला एका विकासाच्या उंचीवर मला न्यायचं आहे. मी आजपर्यंत बारामती आणि शिरपूर पॅटर्न पाहिलेला आहे, पण मला या महाराष्ट्रामध्ये माझा पाचोरा आणि भडगाव हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे आणि हा पॅटर्न निर्माण करण्यासाठी मला खास करून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. या आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी असतील अशी मला 100% खात्री आहे. पण त्यातल्या त्यात मी माझ्या सगळ्या तरुण मित्रांना आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की जे पहिल्यांदा शिवसेनेला मतदान करणार आहेत किंवा पहिल्यांदा आपण मतदानाचा हक्क बजावणार आहात, अशा सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं विनंती करेल की मी देखील जेव्हा पहिला मतदानाचा हक्क बजावला तेव्हा मी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेला एक कार्यकर्ता होतो आणि त्यांच्या विचारांनी भारावल्यामुळे मी माझं पहिलं मतदान हे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला दिलं होतं आणि त्याचा आज मला पाहायला मिळतंय की बाळासाहेबांच्याच कृपेने, आशीर्वादाने मी 3ऱ्या टर्मला तुमच्या आशीर्वाद घेऊन उभा राहिलेलो आहे. माझी सगळ्या तरुण बांधवांना आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्या तरुणांना आव्हान आहे की आपल्याला एक वेगळा आनंद हा पहिलं मतदान करताना असतो, तो आनंद आपल्याला देखील असेल आणि तो आनंद आपण साकारताना मतदान हे धनुष्यबाण समोरील बटन दाबून, 1 नंबरचं बटन दाबून मला शुभेच्छा द्याव्या अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.